त्याचा परिचय त्यावेळी पहिल्यांदा झाला. कारण भास्करचे मामा अभय शर्मा, त्यांचे घनिष्ठ मित्र विजय घोटगे, हे सगळे जे त्यावेळी 40 वर्षापूर्वी पुण्याच्या प्रार्थना समाजामध्ये जे सगळे सक्रिय होते, त्यांच्या माध्यमातून प्रार्थना समाजाचं नाव शालेय वयामध्ये जरी मी ऐकलेलं असलं तरी प्रार्थना समाजाची मूलतत्व काय आहेत, त्यांचा उपासना विधी काय आहे आणि कोणत्या प्रकारची जीवनदृष्टी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आपल्या समाज जीवनामध्ये रुजावी, यासाठी 19व्या शतकापासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. त्याचा परिचय खरं म्हणजे मला 40 वर्षापूर्वी घडला. आणि योगायोगाने त्यानंतर महाराष्ट्रामधली जी संत चळवळ आहे, त्या भागवत धर्माचा जो विचार आणि जी परंपरा आहे, त्या भागवत धर्माची जी धारा आहे तिच्याशी परिचय झाल्यानंतर अगदी योगायोगाने पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि न्यायमूर्ती रामकृष्ण गोपाळ भांडारकर या दोघांची जी भागवत धर्मपर व्याख्यान आहेत किंवा धर्मपर व्याख्यान आहेत, त्यांचा परिचय मला घडला. तोही अर्थात भास्करच्या साहचर्यामुळे प्रार्थना समाजाशी जो माझा अनुबंध जोडून आला, त्यामुळे ती व्याख्यानं ही मला थोडी त्यांचा परिचय करून घेता आला किंवा ती परिचित झाली. तेव्हापासून एका म्हणजे योगायोगाचं मला कायम कुतूहल वाटत आलेलं आहे आणि ते मला तसं नाही, कोणालाही वाटेल की ज्या भागवत धर्माचा वारसा आपण संतांपासून सुरुवात केली तर 13व्या शतकापासून आणि भागवत धर्माचा उगम ज्या महाभारतामध्ये आहे त्या महाभारतापासून सुरुवात केली तर जवळपास गेली 2500 वर्ष हा जो धर्मविचार आपल्याकडे नांदत आलेला आहे, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणावं असं अजूनही फार संशोधन किंवा चिंतन झालेलं दिसत नाही, असं माझ्या मर्यादित आकलनाप्रमाणे माझं निरीक्षण आहे. याला अपवाद फक्त 3 लोक आहेत आणि त्या 3 महापुरुषांपैकी 2 महापुरुष हे प्रार्थना समाजाचे घटक आहेत. महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये प्रामुख्याने जे नवचिंतन घडलं त्याला प्रबोधन म्हणायचं की नाही हा वेगळा तपशिलाचा मुद्दा आहे, पण जे नवचिंतन महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश अंमल प्रस्थापित झाल्यानंतर घडलं, त्यातून ज्या नव्या जाणीवा निर्माण झाल्या, त्या नवीन जाणीवांना इतद्देशीय विचारांची बैसका पुरवण्यासाठी प्रार्थना समाजाने जो आधार घेतला तो भागवत धर्माचा घेतला, हे अत्यंत असाधारण असं घटित आहे. आणि हे करण्यामध्ये प्रामुख्याने न्यायमूर्ती भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे या दोघांचा जो सिंहाचा वाटा राहिलेला आहे, हे दोघं समाजाग्रणी असे आहेत की ज्यांनी भागवत धर्माचा जो काही विचाराचा वारसा आहे तो वारसा आणि ब्रिटिश अंमल या ठिकाणी प्रस्थापित झाल्यानंतर इथल्या समाजामध्ये निर्माण झालेली नवजागृती यांचा संगम घडवून आणत एक नवीन समाज मानस तयार करण्याचा जो निकराचा प्रयत्न केला, त्याचं व्यासपीठ म्हणजे प्रार्थना समाज आहे. पण गंमत अशी आहे की एवढं होऊन सुद्धा आज भागवत धर्माची परंपरा असणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो प्रामुख्याने संतांच्या विचारांचं पारायण, पठण, गायन, पूजन या कार्यशीलतेमधून वाटचाल करतोय आणि भागवत धर्माचं जे मूल्य संचित आहे त्याचं उपयोजन प्रार्थना समाजाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रार्थना समाजाचं जे व्यासपीठ 19व्या शतकाच्या साधारणपणे उत्तरार्धापासून इथे कार्यरत आहे, असे दोन्ही प्रवाह जे भागवत धर्माशी निगडीत आहेत, ते निगडीत असून सुद्धा भागवत धर्म म्हणजे नेमका काय, मुळात त्याची उत्पत्ती कुठे आहे, त्याचा गाभा विचार काय आहे,
याच्या संदर्भामध्ये केवळ 3 अपवाद सोडले तर आपल्याकडे अजूनही दुर्दैवाने फार याच्यावर विचार झालेला नाही. पण गौरवाची बाब अशी आहे की ह्या 3 अभ्यासकांपैकी 2 अभ्यासक म्हणजे प्रामुख्याने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे प्रार्थना समाजाचे अध्वर्यू आहेत. आणि तिसरे यांच्याच बरोबरचे जे गृहस्थ आहेत एका अर्थाने किंवा व्यक्तिमत्व आहे की ज्याने भागवत धर्माचा पुन्हा आधार घेतलेला आहे तो वैचारिक दृष्ट्या बरोबर रानडे आणि भांडारकरांच्या विरुद्ध पक्षामध्ये त्याचं नाव आहे लोकमान्य टिळक. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भागवत धर्मासंदर्भात जे काही थोडंफार लेखन झालेलं आहे किंवा भागवत धर्माची जी मूल्य आहेत ती मूल्य आजच्या समाजामध्ये प्रसारित करण्यासाठी, प्रसृत करण्यासाठी किंवा नवीन समाजाची ती जीवनराहती बनावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे फक्त 3 पुरुष आज आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने 3 व्यक्तिमत्व येतात. ही तिन्ही 19व्या शतकामधली आहेत. त्याच्यापैकी रानडे आणि भांडारकरांची दृष्टी जी आहे भागवत धर्माकडे बघण्याची तिच्यावरती एकनाथ आणि तुकोबा या दोघांचा अत्यंत प्रगाढ प्रभाव आहे. आणि टिळकांची भागवत धर्माकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याच्यावरती गीतेचा प्रभाव आहे. आता हा जो फरक आहे दोघांच्या मधला किंवा 3 व्यक्तिमत्वांमधला किंवा 2 गटांमधला आपण म्हणूया हा प्रामुख्याने त्यांच्या त्यांच्या त्याला आपण म्हणतो की रुची वैचित्र्याचा हा प्रभाव म्हणायला लागेल. की मुळामध्ये रानडे आणि भांडारकर हे भागवत धर्मामधलं किंवा भागवत धर्मामधली जी मूल्योपासना आहे त्या मूल्योपासनेकडे अधिक लक्ष पुरवणारे त्याबद्दल अधिक आस्था असणारे आहेत. आणि म्हणून त्या भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या मूल्यांचं ज्या 2 परंपरेमधल्या महापुरुषांच्या जीवनामध्ये आपल्याला अत्यंत स्पष्ट प्रतिबिंब दिसतं असे एकनाथ महाराज आणि तुकोबा या दोघांचा प्रभाव रानडे आणि भांडारकरांच्या वरती अत्यंत स्पष्ट दिसतो. आणि प्रार्थना संगीताचं आपलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ज्या संतांचे किंवा महापुरुषांचे अभंग किंवा भक्ती रसपर पद समाविष्ट केली गेलेली आहेत त्याच्यात सगळ्यात तुलनेने जास्ती संख्या ही तुकोबांची आहे. आणि भागवत धर्मपर व्याख्यानं जी आहेत विशेषतः रानडेंची व्याख्यानं जी आहेत त्याच्यामध्ये अधिकांश वेचे जे आहेत हे नाथांच्या एकनाथी भागवतामधले आहे. कारण या 2 व्यक्तिमत्वांच्या जीवनामध्ये भागवत धर्माचं जे मूल्य संचित दिसतं त्या मूल्य संचिताचं व्यक्तिगत पातळीवरचं उपयोजन आणि सामाजिक पातळीवरचं त्याचं उपयोजन ह्या दोन्ही अंगांनी रानडे आणि भांडारकरांना हे 2 व्यक्तिमत्व ही अधिक जवळची वाटतात. टिळकांच्या बाबतीमध्ये फरक एवढाच दिसतो की ज्याचा संबंध आपण पुढे जोडणार आहोत ताबडतोब की गीतेच्या माध्यमातून म्हणजे टिळकांचं गीता रहस्यामध्ये स्पष्ट प्रतिपादन असं आहे की गीता हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाने जो धर्मविचार प्रस्तुत केलेला आहे तोच मुळी भागवत धर्म आहे. त्यामुळे गीता रहस्यामध्ये विषय प्रवेशाचं जे सुरुवातीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये टिळकांनी अशी अत्यंत निसंदिग्ध भूमिका घेतलेली आहे की गीता धर्म म्हणजेच भागवत धर्म आणि गीता विचार म्हणजेच भागवत धर्म विचार. परंतु टिळक हे रानडे आणि भांडारकरांप्रमाणे फार उपासक प्रवृत्तीचे नसल्यामुळे टिळकांचा पिंड चळवळ असल्यामुळे टिळकांनी गीतेमधलं लोकसंग्रहाचं जे तत्वज्ञान आहे की ज्याच्यामधून लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या सामूहिक सर्जनशीलतेला सामूहिक क्रियाशीलतेला आवाहन करून कुठल्या तरी एका उच्च ध्येयाकडे संपूर्ण समाजाला प्रगमनशील बनवण्याची जी एक सूत्र विचारसूत्र भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या भक्तीच्या लोकसंग्रह या अंगामध्ये आहे. आणि त्यातून निर्माण होणारा जो अहिकतेचा म्हणजे आजच्या भाषेमध्ये सेक्युलर ज्याला आपण म्हणतो तो जो एक अत्यंत सकस अहिक जीवनाची जोपासना करणारा अहिक अभिवृद्धी साधणारा जो कर्मविचार आहे त्याच्याकडे टिळकांचा ओढा जास्त आहे. पण हे रुचिवैचित्र्य जरी आपण एक घटकावर बाजूला ठेवलं तरी हे शेवटी शाश्वत सत्य खाली उरतंच आजपर्यंत की डॉक्टर भांडारकर न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक या तिघांनीच खऱ्या अर्थाने भागवत धर्माची ही जी परंपरा आहे त्या परंपरेचा आजचं लोकजीवन घडवण्यासाठी कशा प्रकारे उपयोजन करता येईल याचा अत्यंत प्रगल्भपणे अत्यंत बारकाईने आणि अत्यंत निष्ठेने विचार केलेला आहे. हा जो भागवत धर्म आहे त्या भागवत धर्माचं खरी आपण ज्याला मी परंपरा म्हणतो
ती संतांच्या माध्यमातून 13व्या शतकापासून इथे प्रज्वलित झाली. 19व्या शतकामध्ये प्रार्थना समाजाने तिचा खूप मोठ्या प्रमाणात अंगीकार केला मूल्य संचिताचा. पण मुळात हा जो भागवत धर्म विचार आहे याची जर आपण मुळं शोधायला गेलो तर हा तसा खूप प्राचीन असं म्हणता येईल. प्राचीन म्हणजे किती प्राचीन आहे तर जो आपल्याकडे आज ज्ञात आणि विश्वासार्ह इतिहास आहे त्याच्याप्रमाणे महर्षी व्यासांनी या भागवत धर्माचं एका अर्थाने जे वैचारिक पायाभरणी आहे ती व्यासांनी केली आहे असा आपल्याला निश्चित पुरावा सापडतो. आणि भागवत धर्म म्हणजे काय आणि या भागवत धर्माची मुख्य गुणवैशिष्ट्य काय आहे किंवा लक्षणं काय आहेत याचा उच्चार हा व्यासांनी महाभारतामध्ये पहिल्यांदा केलेला आहे. म्हणजे महाभारताचं जे शांती पर्व आहे त्या शांती पर्वामध्ये नारायणीय उपाख्यान नावाचा एक जो उपप्रबंध आहे त्याच्यामध्ये व्यासांनी भागवत धर्म विचार किंवा भागवत धर्म म्हणून जी एक विचारांची चौकट आहे आणि त्याच्यामध्ये अनुस्यूत असणारी जी मूल्य आहेत त्याचा उच्चार व्यासांनी तिथे केलेला आहे. आता महाभारत केव्हा रचलं व्यासांनी आणि मुळात ते प्रथम व्यासांनी रचलं त्याच्यामध्ये वैशंपायनांनी भर घातली आणि मग व्यास आणि वैशंपायन या दोघांनी जो ग्रंथ वाढवला होता त्याच्यामध्ये सौतींनी आणखी भर घालून आज 1.25 लाख लोकांचं जे महाभारत तयार केलेलं आहे. हा सगळा पुढचा भाग जरी असला तरी मुळात व्यासांनी महाभारताचं लेखन कधी केलं याच्या संदर्भामध्ये जे आज त्यातल्या त्यात विश्वासार्ह गणित अनेकांना मान्य आहे ते जर आपण गृहीत धरलं तर साधारणपणे सनपूर्व 14वं शतक. कारण टिळकांपासून अनेक अभ्यासकांनी लोकमान्यांपासून अनेक अभ्यासकांनी सनपूर्व 14वं शतक हा महाभारत युद्धाचा काळ हा बऱ्यापैकी मान्य केलेला आहे. त्याच्याबद्दल एकवाक्यता नाही पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात विश्वासार्ह ही जी काळाची गणना आहे त्याच्याप्रमाणे जर आपण असं गृहीत धरलं की महाभारत युद्धानंतर काही काळानेच व्यासांनी महाभारताचा जो मूळ बीज ग्रंथ आहे जय नावाचा इतिहास की ज्याच्यामध्ये व्यासांनी प्रामुख्याने कुरुकुळाच्या संघर्षाची कहाणी बीज रूपाने लिखित केली आणि त्याचा पुढे शाल्मली वृक्ष महाभारत रूपाने कालांतराने त्याच्यामध्ये भर पडत होत गेला. हे जर आपण गृहीत धरलं तर साधारणपणे सनपूर्व 14वं शतक हा महाभारताचा निर्मिती काळ ठरतो. आणि गमतीचा भाग असा आहे की महाभारतामधल्या शांती पर्वामध्ये व्यासांनी भागवत धर्माचं विवेचन केलेलं आहे आणि त्याच महाभारतामधल्या भीष्म पर्वामध्ये भगवद्गीतेचा समावेश आहे. म्हणजे व्यास ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचा भागवत धर्माचे जे 2 मूळ बीज ग्रंथ आहेत की श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता या दोन्ही ग्रंथांचं कर्तृत्व हे व्यासांकडे जातं. आणि गंमत म्हणजे भागवत धर्म विचाराचा उच्चार व्यासाने महाभारतामध्ये केलेला आहे आणि त्या भागवत धर्माचं जे तत्वदर्शन गीतेमधनं पुढे आलेलं आहे त्या गीतेचं सुद्धा शब्दांकन व्यासांनी करून ते महाभारतामध्ये समाविष्ट केलेलं आहे. या महाभारतामधल्या शांती पर्वामध्ये व्यासांनी भागवत धर्माचं वर्णन करताना हा भागवत धर्म द्विविध आहे असा निसंदिग्ध पुकारा केलेला आहे. मी काही संस्कृत शिकलो नाही त्यामुळे मी तो श्लोक उद्धृत करणार आहे. त्याच्यामध्ये उच्चारात चूक झाली तर आपण मला क्षमा करा आणि त्याच्याकडे कानाडोळा करा कारण मी काही शास्त्रशुद्ध संस्कृत शिकलेला माणूस नाहीये. व्यासांचा मूळ श्लोक असा आहे की नारायण परवधर्म पुनरावृत्ती दुर्लभा प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः. व्यासांच्या व्याख्येनुसार किंवा व्यासांच्या म्हणण्यानुसार हा जो भागवत धर्म आहे किंवा हा जो भागवत धर्म विचार आपण म्हणूया हा कसा आहे तर या भागवत धर्माला नारायणीय धर्म असंही आणखी एक पर्यायी नाम आहे. आणि हा भागवत धर्म पुनरावृत्ती दुर्लभा की मोक्षकारक आहे की ज्याला म्हणून मोक्षाची इच्छा आहे मुक्तीची आकांक्षा आहे त्याला हा मोक्ष देतोच. त्यामुळे पहिलं लक्षण त्याचा हा मोक्षदायक आहे. पण हा मोक्षदायक आहे म्हणून व्यक्तीने जीवनभर बाकी सगळे कामधंदा सोडून
लौकिकाकडे दुर्लक्ष करून केवळ त्या मोक्षाच्या आराधनेमध्येच रममाण व्हावं, हेही भागवत धर्म विचाराला मान्य नाही. म्हणून त्या भागवत धर्म विचाराचं दुसरं लक्षण जे आहे ते व्यासांनी या श्लोकाच्या म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक. हा जो भागवत धर्म आहे, हा जो भागवत धर्म विचार आहे, हा व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे मनुष्याच्या व्यक्तिगत आणि पर्यायाने सामाजिक जीवनाची समधात उभारणी करणार आहे. की व्यक्तिगत पातळीवर ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला तो मोक्षदायक आहे, पण याचा अर्थ तो मोक्षदायक आहे म्हणून तो प्रधान आहे असा नाहीये. व्यास आवर्जून सांगतात, प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक. हा नारायणीय किंवा भागवत धर्म हा प्रवृत्तीपर आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हा जो भागवत धर्म आहे, हा भागवत धर्म व्यक्तीच्या ऐहिक जीवनाचा सुद्धा तितकाच आदर करणारा आहे. कारण प्रवृत्तीपरता हे ऐहिकतेचं प्रधान गुणलक्षण आहे. ज्याला आपण जर बघितलं, सेक्युलर शब्दाचा मूळ शब्द जर आपण शब्दकोशामध्ये बघितला तर सेक्युलर शब्दाचा मूळ अर्थ ऐहिक असा आहे. ज्या जगामध्ये आपण जगतो आहोत त्या जगासंबंधात आणि आपल्या ऐहिक जीवनाच्या उत्कर्षासंदर्भात, कल्याणासंदर्भात ज्याच्यामध्ये विचार आहे त्याला सेक्युलर असं म्हटलेलं आहे. व्यासांना अभिप्रेत असणारा भागवत धर्म जो आहे की जो पुनरावृत्ती दुर्लभा हा तो मोक्षदायक आहे. म्हणजे पारलौकिक कल्याणाची चिंता जशी या भागवत धर्म विचारामध्ये अनुस्यूत आहे, त्याचप्रमाणे प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक. हा व्यक्तीच्या ऐहिक जीवनातल्या कोट कल्याणाची सुद्धा काळजी वाहणारा धर्मविचार आहे. पर्यायाने व्यक्तीच्या जीवनामध्ये ऐहिक वृद्धी आणि पारलौकिकाची उपासना, म्हणजे थोडी जर आपण शास्त्रीय परिभाषा वापरली तर ऐहिक अभ्युदय आणि पारलौकिक निःश्रेयस यांचं आपल्या जीवनामध्ये समधात संतुलन घडवून आणणारा विचार आणि त्या विचारामधून निर्माण होणारी जीवनदृष्टी, याचं नाव भागवत धर्म आहे. आणि याचा अत्यंत स्पष्ट पुरावा आपल्याला सगळ्या ह्या आमच्या मालिकेवर दिसतो. जी प्रार्थना समाजाची अप्रतिम पुस्तिका आहे डॉक्टर भांडारकरांची, की प्रार्थना समाजास तुकोबा प्रिय का, त्या पुस्तिकेमध्ये तुकोबांचं जो जीवन प्रवास प्रार्थना समाजाला अभ्यासनीय आणि म्हणून स्वीकारार्ह वाटतो, त्याची खुबी भागवत धर्माच्या या व्याख्येमध्ये आहे. मी तुकोबांचा आपल्याला एक अभंग सांगतो. तुकोबांचा एक अत्यंत सुंदर अभंग गाथेमध्ये आहे. अभंग असा आहे, प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, उतरले चांग रसायन. तुकोबाराय असं म्हणतात की माझ्या जगण्याचा जर मी विचार केला तर माझं जगणं किंवा माझी जीवन रीत मी कशी बनवलेली आहे, इथे रूपक जे आहे ते स्वयंपाकाचं आहे. की प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, उतरले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी करसिले वोजा, आत्मसिद्धी काजा लागोनिया. की जणू ज्ञानाग्नी रूपी, हुताशन म्हणजे अग्नी, म्हणजे ज्ञानरूपी अग्नीची चूल पेटवलेली आहे, त्याच्यावर भांड ठेवलेलं आहे स्वयंपाक करण्यासाठी. आणि जसं आम्ही एखादा पदार्थ तयार करण्यासाठी त्याला आवश्यक असणारे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात घालतो, तसं माझं जीवनरूपी जे काही भोजन आहे किंवा पाकसिद्धी आहे ती सिद्ध करण्यासाठी मी काय केलंय, प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग, जीवनाच्या लौकिक धारणेसाठी आवश्यक असणारी प्रवृत्तीपरता आणि निःश्रेयसाची उपासना करण्यासाठी आवश्यक असणारी निवृत्तीपरता यांचं योग्य प्रमाणामधलं मिश्रण महाराज म्हणतात मी त्या भांड्यामध्ये घातलंय आणि त्याला ज्ञानरूपी अग्नीचा खालनं शेक किंवा ऊब देऊन मी पाकसिद्धी करायला लागलेलो आहे.
प्रवृत्ती निवृत्तीचे आटुनिया भाग उतरले चांग रसायन ज्ञानाग्नी हुताशी करसिले ओजा आत्मसिद्धी काजा लागोनिया. परिणाम काय झालाय, मी फार अभंग सगळा सांगत नाही आता, शेवटचा चरणाभंगाचा असा आहे. आरोग्यता तुका पावला अष्टांगी बिरविला रंगी निजात्मरंगी. महाराज म्हणतात की प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे ऐहिक कल्याण आणि पारलौकिक उन्नती यांचं संतुलित मिश्रण माझ्या जीवनामध्ये मी घडवून आणल्यामुळे काय झालं, आरोग्यता तुका पावला अष्टांगी. माझं संपूर्ण जीवन आरोग्यपूर्ण बनलेलं आहे. मिरविला रंगी निजात्मरंगे. आणि हे माझं आरोग्य असं आहे की त्या म्हणजे जो साधा आयुर्वेदाचा नियम आहे की आनंदी मन हे निरोगी शरीरातच नांदू शकतं. महाराज म्हणतात असं आरोग्यपूर्ण माझं जीवन झालं, कारण प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचं मी अत्यंत योग्य संतुलन जीवनामध्ये घातल्यामुळे बाहेर मला आनंदाची कुठलीही झरा शोधायला लागला नाही. तो मला माझ्या जीवनात आतूनच फुलून आला. मिरविला रंगी निजात्मरंगी. ही जी दृष्टी आहे ही भागवत धर्माची दृष्टी आहे. जर आमचं व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन हे जर खऱ्या अर्थाने संतुलित, समृद्ध, परिपूर्ण, उन्नत बनायचं असेल तर अहिकता, जबाबदार अहिकता आणि प्रगल्भ पारलौकिकता यांचा संगम आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. हा भागवत धर्माचा गाभा आहे. संपूर्ण आपण जर या दृष्टीने प्रार्थना समाजाकडे बघितलं आणि प्रार्थना समाजाच्या विशेषतः डॉक्टर भांडारकर आणि रानडे यांच्या धर्मपर व्याख्यानांचा जर आपण ज्याला आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो, त्याचा अंतस्वर जर आपण बघितला व्याख्यानांचा, त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर ही दृष्टी अनेक अंगाने दिसते. त्याची काही उदाहरणं आपण अगदी थोडक्या वेळेमध्ये आपल्याकडे जो उपलब्ध वेळ आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. पण भागवत धर्म जो आहे किंवा भागवत धर्म विचार जो आहे तो धर्म विचार हा असा आहे की इथे व्यक्तीचं म्हणजे मनुष्याचं व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन यांची प्रगती आणि उन्नती ही अंतिम ध्येय आहे. आणि ती करण्यासाठी योग्य प्रमाणात अहिकता आणि त्याला पारलौकिकतेची जोड हे अभिप्रेत आहे. म्हणजे आजच्या भाषेवर सांगायचं तर इथे कुठेही एक्स्ट्रीमिझम नाहीये. पराकोटीची अहिकता की फक्त देहभोगावरती लक्ष, किंवा पराकोटीची पारलौकिकता की सगळं हे तुच्छ आहे, माया आहे, हे असार आहे असं म्हणून जंगलामध्ये निघून जाणं, हे दोन्ही टोक, ही दोन्ही टोकाची जीवन दृष्टी भागवत धर्माला अभिप्रेत नाही. कारण व्यासांनीच त्याची व्याख्या प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक, हा इथे प्रवृत्ती शब्द जो आहे त्याचा जो थोडा अर्थ आहे तोही आपण बघूया. प्रवृत्ती शब्दाचा अर्थ आपण जसं म्हणतो की मी हे काम करण्याची प्रवृत्ती म्हणजे इच्छा, एवढा असा नाहीये की आपण म्हणतो ना की मला आज हे करण्याची प्रवृत्ती झाली, तेवढ्या पुरता नाहीये. प्रवृत्ती या शब्दाला जे अनेक आयाम आहेत त्याच्यामध्ये आपल्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अखंड करत राहणं हा प्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे. आणि हे करत असताना अहिक आणि पारलौकिक याचा समन्वय जीवनामध्ये घालणं, एका अर्थाने ते परिपूर्ण जीवन भागवत धर्माला अभिप्रेत आहे. आणि हे करण्यासाठी जो साधन मार्ग भागवत धर्माने सांगितलेला आहे तो भक्तिप्रधान आहे. आणि इथे आता थोडं म्हणजे भागवत धर्माचं हे थोडं लक्षण बघून आपण प्रार्थना समाजाने हे सगळं कसं उचललंय आणि आपल्या परीने प्रार्थना समाजाने ते सात्म कसं बनवलेलं आहे, म्हणजे ते कसं स्वीकारलंय आणि कसं आत्मसात केलंय, हे आपण त्याचं ऍप्लिकेशन किंवा उपयोजन बघूया. तत्पूर्वी हा जो भागवत धर्माचा ही जी जीवनदृष्टी आहे की अहिकतेचा परिपोष आणि पारलौकिकाची उपासना, आणि हे करत असताना कुठेही पुन्हा व्यक्ती केंद्रितता येऊ नये याच्यासाठी भागवत धर्माने जे भक्तितत्व प्रतिपादन केलेलं आहे त्या भक्तितत्वाला 2 अंग आहेत. आणि ती दोन्ही अंग आपण आता म्हणतोय त्याप्रमाणे व्यक्तिगत जीवन, मनुष्याचं व्यक्तिगत जीवन आणि त्याचं सामाजिक जीवन यांचा समांतर
परस्पर पूरक परिपोष घडवणारं ते भक्तितत्व आहे. भागवत धर्माने जी भक्ती प्रतिपादन केलेली आहे त्या भक्तीची दोन अंग आहेत, तर त्या भक्तीची दोन साधनं आहेत. त्यातलं पहिलं साधन आहे नामचिंतन आणि दुसरं साधन जे आहे ते आहे लोकसंग्रह. आता नामचिंतन ही जी भक्ती आहे ती भागवत धर्माने व्यासांनी किंवा पर्यायाने आपण समजा म्हणजे 13व्या शतकापासून पुढे हा संपूर्ण आमचा वारकरी विचार जर बघितला किंवा मी केवळ वारकरी असं म्हणणार नाही, आज सुद्धा आपल्याला भागवत धर्माच्या मागची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेचा आजच्या काळामधला हुंकार जर ऐकायचा असेल आपल्याला तर विदर्भामधले माधानचे गुलाबराव महाराज हे तात्विक म्हणजे तात्विक अंगाने भागवत धर्माचाच विचार 20व्या शतकामध्ये मांडतात आणि भागवत धर्माची लोकसंग्रहपर जी भूमिका आहे त्या भूमिकेचं अत्यंत प्रगल्भ दर्शन ज्या 20व्या शतकामधल्या ज्या दोन व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वामध्ये अत्यंत झळझळीतपणे आपल्याला दिसतं त्याच्यापैकी एक आहे तुकडोजी महाराज आणि दुसरे आहेत गाडगे बाबा. त्यामुळे हा जो भागवत धर्माचा विचार आहे यातलं नामसंकीर्तन हे जे साधन आहे हे संतांनी का स्वीकारलं याचे अनेक आयाम आहेत. तिथे आपण आता जायला नको कारण तो पूर्णपणे एका वेगळ्या विचार विनिमयाचा भाग आहे. पण त्याचा गाभा नामचिंतन हा जो भागवत धर्माने स्वीकारलेल्या भक्तीचा जो गाभा आहे किंवा भक्तीचं एक जे साधन आहे ते मी पुन्हा अत्यंत नम्रपणे परंतु ठामपणे सांगतो ते पारलौकिक प्राप्तीसाठीच केवळ आहे हा आपला गैरसमज आहे. संत परंपरेला किंबहुना भागवत धर्माला नामस्मरणाचा जो परिणाम अपेक्षित आहे तो या इहलोकामधला परिणाम अपेक्षित आहे आणि तो अपेक्षित असलेला परिणाम म्हणजे चित्त शुद्ध होणं. व्यक्तीचं मन शुद्ध होणं याच्यासाठी भागवत धर्माने नामभक्तीचा परिपोष किंवा पुरस्कार केलेला आहे. नामभक्ती केल्यामुळे मला मेल्यानंतर वैकुंठाला जाता येईल, मेल्यानंतर स्वर्ग मिळेल किंवा मेल्यानंतर मला मोक्ष प्राप्त होईल ही जर कुणाची समजूत असेल आणि या समजुतीने संतांनी नामसंकीर्तनाचा किंवा नामभक्तीचा पुरस्कार केला अशी जर आपली धारणा असेल तर ती कृपा करून आपण तपासून घेऊया आणि दुरुस्त करूया. ज्ञानदेवांचा मी आपल्याला एक अभंग सांगतो. मुळामध्ये मोक्ष ही मेल्यानंतर मिळण्याची गोष्ट आहे हेच ज्ञानदेवांना मान्य नाहीये. ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे, मोक्ष मेल्या पाठी होईल आम्हासी म्हणती ते जाण एक अतिमूर्ख. मोक्ष याची व्याख्या भागवत धर्माने बदललेली आहे. मोक्षाचा संबंध चित्तशुद्धीशी आहे आणि त्या चित्तशुद्धीचं साधन म्हणून भागवत धर्माने नामभक्तीचा पुरस्कार केलेला आहे. मी एकच फक्त उदाहरण देतो, आपण पुढे जाऊया. तुकोबांचा एक अभंग आहे पंढरी महात्म्या सांगणारा. अभंगाचा शेवट असा आहे, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळची नाश अहंकाराचा. बघा इथे तुकोबाने दोन गोष्टी केल्या. एकतर मोक्षाची व्याख्या बदलली आहे आणि त्या मोक्षाचं साधनही हे नामसंकीर्तन कसं आहे तिकडे अप्रत्यक्षपणे दिग्दर्शिका सूचन केलेलं आहे. तुकोबा म्हणतात पंढरपूरला गेल्यानंतर जी वारकऱ्यांची धारणा आहे की एक वेळ देव नाही दिसला तरी चालेल पण कळस बघितला तरी वारी पूर्ण झाली. कळस बघणं याचा अर्थ काय आणि त्या कळस दर्शनाचा काय परिणाम अपेक्षित आहे तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळची नाश अहंकाराचा. म्हणजे याची जर आम्हाला ही करायला अन्वय जर करत असेल तर देखिल्या कळस तात्काळ नाश अहंकाराचा हाची मोक्ष तुका म्हणे. अहंकाराचा नाश या अहंकाराचा निराश हाच मोक्ष आहे हे भागवत धर्माला अभिप्रेत आहे आणि त्यासाठी नामचिंतन आहे. तुकोबा जेव्हा म्हणतात महामळे होते मन जे गातले स्फटिक चोखाळले शुद्ध जैसे नामाच्या चिंतनाने अंतःकरण शुद्ध व्हावं चित्त निर्मळ व्हावं. तुकोबा जेव्हा म्हणतात तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे शुद्ध चित्तामध्येच परतत्वाची अनुभूती येऊ शकते आणि चित्त शुद्ध होण्यासाठी नामसंकीर्तन आहे. पर्यायाने नामसंकीर्तनाचा हेतू हा व्यक्तीचं व्यक्तिगत ऐहिक जीवन मुळामध्ये शुद्ध बनावं पवित्र बनावं हा आहे आणि पवित्र जीवन बनणं हे पारलौकिक सुखासाठी नाही
ऐहिक सुखासाठी, ऐहिक कल्याणासाठी सुद्धा अनिवार्य बाब आहे. भागवत धर्म विचार आणि भागवत धर्म विचाराने प्रवर्तित केलेल्या भक्तीमधली नामभक्ती जी आहे ती तिचं ऍप्लिकेशन, तिचं उपयोजन इतकं आणि असं ऐहिक आहे. साधनामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की जे खळांची व्यंकटी सांडो, इथे खळ याचा अर्थ हा कोणी उपजातलाच वाईट किंवा नीच वृत्तीचा माणूस नाहीये. त्याची बुद्धी प्रसंगवशात स्वार्थामुळे वाकडी बनते किंवा वाकड्या दिशेने जायला लागते, त्याला ज्ञानदेवांनी खळ म्हटलेलं आहे. त्याच्या बुद्धीला असणारं ते खलत्व, ते स्वार्थाच्या अभिलाषेपायी लाभलेलं जे वळण आहे, जे लागलेलं वाकडं वळण आहे, ते देवा तू फक्त दूर कर. हे जे ज्ञानदेव मागणं मानतात, ते त्या स्वार्थाचं जो काही डाग लागलेला आहे अंतःकरणाला, तो धुण्याचं साधन म्हणजे नामचिंतन आहे. भागवत धर्माने जी नामसंकीर्तनाची भक्ती प्रतिपादन केलेली आहे, तिचा सुद्धा हेतू हा चित्तशुद्धी, हा प्रधान आणि अंतिम हेतू तोच आहे. पण मग हा मुद्दा टिळकांनी गीता रहस्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. टिळक असं म्हणतात की ज्या व्यक्तीने आयुष्यभर असं नामचिंतन केलं आणि त्याचं चित्त शुद्ध झालं, तो निर्मळ झाला, तसं तुकोबांची अवस्था आहे की तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध, की निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो आम्ही, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. त्या नामसंकीर्तनामुळे इतकी परमशुद्धी ज्याला त्याच्या या इहलोकामधल्या जीवनातच लाभलेली आहे, अशा व्यक्तीने मग काय करायचं? त्याने माझं आता सगळं झालेलं आहे, मी आता शुद्ध आहे, मी आता परिपूर्ण आहे, म्हणून फक्त स्वतःच्याच मध्ये गुंतून राहायचं का? तर याला भागवत धर्माचं उत्तर नाही असं आहे. आणि म्हणून अशी जी व्यक्ती आहे की जिने स्वतःचं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, जी निर्मळ बनलेली आहे, जिला आता कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत जीवनामध्ये हाव किंवा आसक्ती राहिलेली नाही, अशा व्यक्तीने मग केवळ स्वमध्ये रममाण न होता त्याची जी काही व्यक्तिमत्वाची अवस्था आहे, तिचं उपयोजन समाजाचा म्हणजे सामाजिक जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला पाहिजे. तिथे संकीर्तनाच्या जोडीला भागवत धर्माने लोकसंग्रह हे जे भक्तीचं दुसरं परिमाण जोडलेलं आहे, त्याचा संबंध इथे. माझ्या दृष्टीने हे अत्यंत उत्तम उमगलेलं सूत्र, हे म्हणजे सूत्र उमगलेले हे दोन महापुरुष म्हणजे डॉक्टर भांडारकर आणि रानडे आहेत. प्रार्थना समाजासारखं व्यासपीठ निर्माण करून एका अर्थाने मूळ धर्मविचारामधली जी प्रगल्भता आहे, त्या प्रगल्भतेचं, त्या चिकित्सेचं, त्या पुनर्शोधाचं, त्या शुद्धीकरणाचं हे जे संपूर्ण अभियान या दोघांनी सुरू केलं, त्याच्या मागची प्रेरणा जी आहे ती या भागवत धर्माच्या लोकसंग्रहपर भक्तीच्या अंगामधनं आलेली आहे. आता आपण ही जर संगती बघितली की मूळ रानडे भांडारकरांना खरं काही कारण नव्हतं. ते छान दोघं न्यायमूर्ती होते, प्रस्थापित होते, समाजामध्ये मान होता, त्यांचे व्यक्तिगत जीवन हे निखालस शुद्ध आणि चारित्र संपन्नच होतं. ते त्यांचं कुटुंब सांभाळत बसले असते तरी कुणालाही त्यांना कुणालाही आपल्याला दोष देता आला नसता. पण लोकसंग्रह हे जे भागवत धर्माने शिकवलेलं दुसरं सूत्र आहे भक्तीचं, की केवळ आपलं जीवन परिपूर्ण आहे म्हणून भागणार नाही, अशा मग समाज स्तराचा सुद्धा स्तर उंचवण्यासाठी कार्यरत बनायला हवं. ही जी लोकसंग्रह ह्या भक्तीच्या दुसऱ्या अंगाची मागणी आहे, त्या मागणीचं आवाहन जाणलेल्या या दोघांनी माझ्या दृष्टीने प्रार्थना समाजाचं हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. म्हणजे भागवत धर्माचा विचार, भागवत धर्माच्या लोकसंग्रह हे जे भक्तीचं म्हणजे भागवत धर्माने सांगितलेल्या भक्तीचं हे जे दुसरं साधन आहे लोकसंग्रहाचं, त्याचं उपयोजन म्हणजे प्रार्थना समाज आहे. आणि गंमत इथे अशी आहे की जो जो भागवत धर्माचा हा जो विचार आहे, त्यातला जो गाभा आहे तो ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला आहे. तो फक्त मी ती शेवटची ओवी सांगतो आणि मग ह्या संपूर्ण विचाराचं दर्शन प्रार्थना समाजाच्या आपल्या विचारामध्ये कसं पडतं आणि कृतीमध्ये कसं उमटतं याचे काही दाखले अगदी अलीकडे जो अत्यंत एक अप्रतिम आणि अत्यंत मोठं काम डॉक्टर राजा दीक्षितांनी जे केलेलं आहे की प्रार्थना समाजाच्या इतिहासाचं गेल्या वर्षी जे एक अप्रतिम पुस्तक
त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये रानडे आणि भांडारकरांची जी वचनं आहेत त्या वचनांमधनं प्रगट होणारी जी दृष्टी आहे ती दृष्टी भागवत धर्माशी थेट नातं जोडणारी कशी आहे हे कळलं की भागवत धर्म आणि प्रार्थना समाज यांचा किती आतड्याचा संबंध आहे हे आपल्याला ताबडतोब स्पष्ट होईल. लोकसंग्रह ही जी गोष्ट आहे इथे सुद्धा लोकसंग्रह याचा अर्थ जमाव गोळा करणं असा नाहीये. म्हणजे आज पुढारी लोक ज्याप्रमाणे सभेकरता ट्रकमध्ये माणसं भरून आणतात त्याला लोकसंग्रह असं म्हणणं हे अभिप्रेत भागवत धर्माला नाहीये. लोकसंग्रह या शब्दाचा सुद्धा पुन्हा भागवत धर्माच्या परिप्रेक्ष्यामध्ये अर्थ असा आहे की जीवनामधल्या कुठल्या तरी एका ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ठिकाणी ज्या काही कमी जास्ती क्षमता उपस्थित आहेत उपलब्ध आहेत त्या क्षमतांचा परिपूर्ण परमोत्कर्ष घडवून आणत संपूर्ण समाजाला एका ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी गतिमान बनवणं ह्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याला लोकसंग्रह नाव आहे. आता आपण थोडं न्यायमूर्तींचं जे चरित्र सगळ्यांनी आता म्हणजे नरफाटकन लिहिलेलं आहे स्वतः वैद्यांनी लिहिलेलं आहे राण्यांच्याकडचं जो वैशिष्ट्य आहे त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये लोकसंग्रहाचं हे जे तत्व आहे की जो भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीचा एक आयाम आहे त्याचं प्रतिबिंब कसं पडलंय आपण बघा. जी न्यायमूर्तींची सगळी चरित्र आहेत सगळ्या ठिकाणी न्यायमूर्तींच्या एका वैशिष्ट्याचा सगळ्यांनी आवर्जून निर्देश केलेला आहे की कोणीही माणूस त्यांच्या संपर्कामध्ये आला की त्याचे गुणदोष न बघता त्याच्याकडे काय चांगलं आहे आणि आपलं जे राष्ट्रकार्य आहे किंवा आपलं जे इप्सित आहे किंवा आपण हातामध्ये घेतलेलं जे कार्य आहे जे संस्थाकारण रानड्यांनी उभं केलेलं आहे उदंड महाराष्ट्रामध्ये त्या संस्थाकारणाला या व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या गुणाचा कसा उपयोग करून घेता येईल ते घ्यायचं आणि त्याला कामाला लावायचं. लोकसंग्रहाचं जे बीज आहे की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी काही ना काही चांगलं असतंच. त्या चांगुलपणाचा त्या सर्जनशीलतेचा त्या सकारात्मक ऊर्जेचा परमोत्कर्ष घडत त्या व्यक्तीला तिच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि पर्यायाने समाज जीवनामधल्या त्याच्या सहभागाद्वारे एकूण समाज जीवनाला सुद्धा एका उन्नत अवस्थेसाठी नेण्याकरता सक्रिय बनणं हा जो लोकसंग्रहाचा गाभा आहे. न्यायमूर्तींच्या प्रत्येक म्हणजे मला इथे ज्या ठिकाणी डॉक्टर टिकेकरांची आठवण होते टिकेकरांनी जे रानड्यांच्या बद्दल टिकेकर माझ्याशी अनेक वेळा बोलायचे. टिकेकर असं म्हणले की रानड्यांचं जर आपण जीवन बघितलं तर ते असं म्हणाले की कोणीही माणूस त्यांच्याकडे नुसता आला आणि जर रानड्यांच्या असं लक्षात आलं की हा माणूस करणार काहीच नाही नुसताच गप्पा मारायला आलाय तर ते थोडा वेळ त्याची आपली वास्तपुस्त करायचे आणि मग कुठून तरी फरताळातनं एखादा मोठा एक अहवाल वगैरे करायचे आणि ते म्हणते वा वा तुमचा हा फारच चांगला विचार आहे आता एवढंच करा हा आता याबद्दल एक नवीन अहवाल आलाय हा जरा अभ्यासा त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते मला लिहून कळवा म्हणजे मग तुमच्या मनातला विचार जो आहे त्याचं काय करता येईल ते आपण ठरवू. म्हणजे नुसत्या बोलघेवड्या लोकांना त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या क्षमतांचा विकास करण्याची प्रवृत्ती देऊन कामाला लावणं हे जे लोकसंग्रहाचं लक्षण आहे हे जे लोकसंग्रहाचं इंगित आहे ते रानड्यांच्या जीवनामध्ये आपल्याला व्यक्तिगत पातळीवरती अनेक ठिकाणी दिसतं. आणि त्या लोकसंग्रहामधली जी सामूहिकता आहे ती सामूहिकता हा भागवत धर्माच्या लोकसंग्रहाच्या भक्तीच्या प्रेरणेचा मूळ अंश आहे. आणि म्हणून हे करणं हे आवश्यक काय हे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. त्या फक्त 2 ओव्या मी आपल्याला सांगतो आणि मग शेवटच्या 5 मिनिटांमध्ये रानड्यांच्या आणि भांडारकरांच्या उद्गारांमध्ये लेखनामध्ये आणि उपदेशामध्ये या तत्वांचं प्रतिबिंब कसं आपल्याला स्पष्ट जाणवतं त्याचे एक 2 किंवा 3 उदाहरणं घेऊन आपण थांबूया. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांची ओवी अशी आहे की देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्यासे उरले लोका लागे मार्गी अंधा सरीसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती. भागवत धर्माने नामचिंतन आणि लोकसंग्रह या भक्तीच्या 2 अंगांची जी रचना केलेली आहे आणि ती परस्पर पूरक अशी रचना आहे त्याचा उद्गार ज्ञानदेव या 3ऱ्या अध्यायामध्ये करतात. ज्ञानदेव असं म्हणतात देखे प्राप्तार्थ झाले म्हणजे इथे समजा आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण रानडे आणि भांडारकरांचं जीवन घेऊया. त्यांना स्वतःला काही मिळवायचं तर उरलेलं नव्हतं.
देखे प्राप्तार्थ त्यांना सगळ्या ठिकाणची संपन्नता, सर्व प्रकारची संपन्नता, अनुकूलता त्यांच्या ठिकाणी होती. जे निष्कामता पावले त्यांना स्वतःला म्हणून आता मिळवायचं जीवनामध्ये काही उरलं नव्हतं. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी, असा जो ज्ञानी आहे, असा जो सर्व प्राप्त जो व्यक्ती आहे, ज्याला स्वतःला आता काही मिळवायचं राहिलेलं नाही, अशा व्यक्तीने त्या आपल्या ज्या उपलब्धी आहेत त्याच्यामध्ये स्वमग्न होणं हे भागवत धर्माला मान्य नाही. अशा व्यक्तीला स्वतः करता जरी काही मिळवायचं नसलं तरी सुद्धा त्याने तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. व्यष्टी ही समष्टीचा भाग आहे, व्यक्ती हे समाजाचं अभिन्न अंग आहे, हे सूत्र याच्यामध्ये अध्यारूढ आहे. आणि म्हणून जो स्वतः ज्ञान संपन्न आहे, जो स्वतः कर्तृत्व संपन्न आहे, अशा व्यक्तीने स्वतः करता नाही तर समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा कार्यरत बनायला पाहिजे. आणि हा त्याच्या इच्छेचा भाग नसून हा त्याच्या कर्तव्याचा भाग आहे, हे भागवत धर्माचं सूत्र ज्ञानदेव त्याच शब्दामध्ये मांडतात. तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. त्याने काय करायचं? मार्गी अंधा सरीसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा चरोनी. ज्याप्रमाणे नेत्रहीनाचा हात धरून डोळस माणूस त्याला सुरक्षित रस्त्याने त्याच्या इच्छित स्थळी पोहोचवतो, तसं समाजाला, समाज मनाला हात धरून धर्म आणि नीतीच्या रस्त्याने अखंड चालत ठेवणं हे अशा ज्ञानी कर्तृत्व संपन्न पुरुषांचं, व्यक्तींचं कर्तव्य आहे. हा जो लोकसंग्रहाचा भाग आहे, हा लोकसंग्रहाचा भाग, ही जी लोकसंग्रहाची प्रेरणा आहे, ती प्रेरणा हे प्रार्थना समाजाच्या निर्मितीचं उगमस्थान आहे. आणि म्हणून याच्यापेक्षा वेगळी समाज सेवा काही करावी हा भाग इथे दिसत नाही. हे प्रार्थना समाजाचं मला जाणवलेलं अत्यंत वेगळं आणि आगळं वैशिष्ट्य आहे. आणि याच्या मागची जी भूमिका आहे, ती भूमिका दीक्षितांनी हा जो प्रार्थना समाजाचा जो ग्रंथ सिद्ध केलेला आहे, याच्याबद्दल मी वाक्य आपल्याला मुद्दाम वाचून दाखवतो. यातलं जे दुसरं प्रकरण आहे की प्रार्थना समाजाच्या पूर्वी जी परमहंस सभा मुंबईमध्ये कार्यरत होती, त्या परमहंस सभेची एका अर्थाने पार्श्वभूमी प्रार्थना समाजाला लाभली. त्या परमहंस सभेचं आणि ब्राह्म समाजाचं, की जी एका अर्थाने प्रार्थना समाजाची आपल्याला कूस मानता येईल आणि मानावी लागते, त्या ब्राह्म समाजाचं आणि पर्यायाने प्रार्थना समाजाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा दोघांच्या मध्ये मूळ भिन्नता काय आहे, ही हा जो निर्देश आहे, हा निर्देश या पुस्तकामध्ये जो लेख यांनी राजा दीक्षितांनी जो घातलेला आहे पहिलाच, की परमहंस सभेच्या पूर्वी आणि नंतर, याच्यात एक वाक्य असं आहे की, वाक्य आपण जरूर ऐका. प्रतिमा पूजन त्याग, एका परमेश्वराची प्रार्थना करणे, ह्या गोष्टी जरी सभासदांना मान्य असाव्या लागत, म्हणजे सभासद परमहंस सभेचे बरं का, तरी हा वाक्याचा जो अंश आहे तो कृपा करून आपण अत्यंत मनपूर्वक ऐकावा अशी विनंती आहे. तरी ब्राह्म समाजाप्रमाणे केवळ धार्मिक उन्नतीस महत्व देऊन सामाजिक सुधारणा ही आध्यात्मिक उन्नतीचा साहजिक परिणाम होय, इतकी विचारास निश्चितावस्था आलेली नव्हती. कुणाच्या विचाराला निश्चितावस्था आलेली नव्हती? परमहंस सभेच्या. कोणती निश्चितावस्था? ब्राह्म समाजाने आणि पर्यायाने प्रार्थना समाजाने. मग त्यावेळच्या समाजाला, आणि जी दृष्टी आजही तितकीच एका अर्थाने प्रस्तुत आहे, ती निश्चितावस्था विचाराची कोणती आहे? तर सामाजिक सुधारणा ही आध्यात्मिक उन्नतीचा साहजिक परिणाम होय. म्हणजे आम्हाला जर सामाजिक सुधारणा करायची असेल तर पहिल्यांदी आध्यात्मिक उन्नती ही आपल्याला करणं भाग आहे. त्याखेरीज अकारण सामाजिक सुधारणेसाठी पळू नये. हे ब्राह्म समाजाला अपेक्षित असणारं जे तत्व आहे त्याचा थेट संबंध अंतःशुद्धीशी आहे. भागवत धर्माने जो नामसंकीर्तनाचा आग्रह धरलेला जो आहे, की आम्ही, म्हणून माझ्या दृष्टीने प्रार्थना समाजाचं जे काम होतं त्या काळात सुद्धा आणि आजही ते अत्यंत मूलभूत आहे, की ज्याला सामाजिक परिवर्तन घडवायचं आहे
ज्याला सामाजिक बदल घडवून आणायचे आहेत त्याची पूर्व ही आपली चित्तशुद्धी आहे. आधी स्वतःची आध्यात्मिक उन्नती केली की सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक बदल हे आध्यात्मिक उन्नतीचा सहज स्वाभाविक परिणाम आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा तयार करणं हे प्रार्थना समाजाच्या व्यासपीठाच्या निर्मितीमागचं जे मूळ आहे त्याचं जे बीज भागवत धर्मामधनं आलेलं आहे ते बीज अचूक हेरणं हे रानडे भांडारकरांचे आपल्यावरचे अक्षय उपकार आहे. कारण जर माझं चित्त शुद्ध नसेल तर मी परिवर्तन कुठनं करणार. म्हणजे तुकोबांचा जो अभंग आहे की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया, तिथे संपूर्ण भरा चित्तशुद्धीवरती. आणि म्हणून या पुस्तकामध्ये राणा चव्हाणांचं जे एक वाक्य आहे की प्रार्थना समाजाला कधीही फार लोक प्रार्थना समाजाच्या मागे नव्हते किंवा आले नाहीत. तिथे राणा चव्हाणांचं ते वाक्य आहे की अतिशय मूलगामी परिवर्तन करणाऱ्या चळवळींना उपेक्षेच्या मांडवाखालून जावं लागतं. हे जे राणा चव्हाणांचं वाक्य आहे त्याचा संदर्भ या प्रक्रियेशी आहे. फार आध्यात्मिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणा यांचा अन्योन्य संबंध आहे की व्यक्तीची आध्यात्मिक सुधारणा झाली की त्याची सहज स्वाभाविक परिणती म्हणून सामाजिक सुधारणा आहे. म्हणून प्रथम आध्यात्मिक सुधारणेवरती लक्ष देणं हे आपल्याला कर्तव्य आहे. पण म्हणून केवळ तेवढ्याने भागत नाही. हे रानड्यांनी आणि भांडारकरांनी जे मांडलेलं आहे ते फक्त मी आपल्या पुढे मांडतो. म्हणजे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीचा जो चांदा आहे, जी दृष्टी आहे, त्याचा संबंध प्रार्थना समाजाच्या मूलगाभ्याशी कसा आहे हे तात्काळ स्पष्ट होईल. रानड्यांचं वाक्य असं आहे की रानड्यांनी फार हा पुस्तकातल्या 126 पानावरती हा वेचा आहे न्यायमूर्ती रानड्यांचा. पुण्याच्या संगत सभेमध्ये रानड्यांनी जो जे विचार मांडलेले आहेत ते फक्त मी एक 5-6 ओळी तेवढे आपल्या पुढे वाचतो. रानडे असं म्हणतात, धर्मशीलपणाचे एक लक्षण समजावे की आपला आत्मा स्वतंत्र आहे. आपण दुसरा सांगेल ते डोळे मिटून ऐकून त्याप्रमाणे ताबडतोब कृती करू नये. आपण स्वतः विचार करावा आणि आपल्यास जे नीट दिसेल ते स्वीकारावे अशी बुद्धी असणं हे पहिलं लक्षण आहे धर्मशील असण्याचं. दुसरे लक्षण असे की दुसरे लोक कितीही पापी असले तरी त्यास आपण नीच मानू नये. आपण त्यांच्या स्थितीत असतो तर आपणही कदाचित त्यांच्यासारखेच दुराचारी झालो असतो असा विचार करून आपणाकडे उणेपणा घेत जावा. हे धर्मशीलपणाचं दुसरं लक्षण आहे. आणि तिसरे लक्षण असे की हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्याचा संबंध थेट भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या भक्तीच्या लोकसंग्रह या अंगाशी आहे की ज्याचा उद्गार प्रार्थना समाजाच्या प्रेरणेमध्ये आपल्याला दिसतो. रानडे म्हणतात, तिसरे लक्षण असे की आपल्याला जे काही कर्तव्य आहे ते आपल्या स्वतः करता, जगाकरता काही कर्तव्य नाही अशी समजूत नसावी आणि जगाकरता आपण काहीतरी केलेच पाहिजे अशी प्रखर इच्छा असावी. हेच तत्व रानड्यांनी धर्मवृत्तीच्या बाबतीत भाषण करताना, उद्बोधन करताना असं म्हटलेलं आहे की परोपकारार्थ मनुष्याने झटावे हाच मुख्य धर्म होय. मनुष्याने फार वेळपर्यंत ध्यानस्थ बसणे, रागद्वेषादी वृत्तींचा दिवसेंदिवस लय होईल अशा स्थितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणे व एकंदरीत आपल्या सर्व इंद्रियास स्तब्धता आणण्याकडे कल ठेवणे ही जी धार्मिक वृत्तीची जुनी समजूत ती आपल्याला सोडली पाहिजे. इथे रानड्यांचा जो रोख आहे तो भागवत धर्माने प्रतिपादन केलेल्या भक्तीच्या दोन्ही अंगांमधला जो दुवा आहे तो खंड होऊ नये याच्याकडे रानड्यांचा निर्देश आहे की आपण ध्यानस्थ बसणं, आपल्या चित्तवृत्तींचा लय घडवून आणणं, पर्यायाने नामसंकीर्तनाचा जो अभिप्रेत परिणाम आहे चित्त शुद्ध होणं, ते करून जर आम्ही स्वस्थ बसलो तर आम्ही भागवत धर्म विचाराची प्रतारणा केल्याप्रमाणे होईल. ते आम्हाला करून चालणार नाही. परोपकारार्थ झटणं हाच मुख्य धर्म होय. इथे व्यक्तिगत जीवनामधली शुचिता
आणि लोकसंग्रह, पर्यायाने समाज परिवर्तन यांचा जो म्हणजे अनिवार्य आणि अविभाज्य धागा आहे, सेतू आहे, त्याच्याकडे रानडे निर्देश करतात. आणखी फक्त दोनच मी मुद्दे मांडतो आणि अक्षरशः 5 मिनिटांमध्ये थांबतो. आपली वृत्ती वेळ संपत आली आहे. रानड्यांचा मगाचा आपण जो वेचा बघितला की इथे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे धर्मशीलता. त्या धर्मशीलतेमध्ये काय अभिप्रेत आहे? दांड्यांनी पहिलं जे लक्षण सांगितलेलं आहे की आपण आपला आत्मा स्वतंत्र आहे. आपण दुसरा सांगेल ते डोळे मिटून ऐकून त्याप्रमाणे ताबडतोब कृती करू नये. आपण स्वतः विचार करावा आणि आपल्याला जे नीट दिसेल ते स्वीकारावे. मी फक्त 3 ओव्या ज्ञानेश्वरी मधल्या आपल्याला सांगतो आणि थांबतो. ज्ञानदेवांच्या 3 ओव्या आहेत की ज्याच्यामध्ये पुन्हा हा जो भागवत धर्माचा पीळ आहे तो आपल्याला दिसतो, ज्याचा उच्चार न्यायमूर्तींनी इथे केलेला आहे धर्मशीलपणाचं रहस्य सांगताना. ज्ञानदेवांच्या ओव्या अशा आहेत की जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जेती सांगे मज. का उदकमय सकल जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित स्वीकारिती शाश्वत जे. रानडे तेच म्हणतात. त्यांनी असं म्हणतात अर्जुनाला, हा गीतेमधल्या ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या आहे. कृष्ण अर्जुनाला असं म्हणतो, अर्जुना जरा कल्पना कर की सूर्य उगवला, जैसा प्रगटलिया गभस्ती, गभस्ती म्हणजे सूर्य. सगळं जग प्रकाशमान होतं, जगातले सगळे रस्ते आपल्याला दिसायला लागतात. सगळे रस्ते दिसायला लागलेत म्हणून आपण सगळ्या रस्त्याने चालत सुटतो का? का जरी उदकमय सकळ जाहले असे महितळ, मही म्हणजे पृथ्वी, की अर्जुना उद्या कल्पना कर पृथ्वीवरती सगळीकडे पाणीच पाणी झालं, म्हणून आता अफाट पाणी प्यायला म्हणून आपण ते सगळं पितो का? आपण घे केवळ आरतीच जोगे. कितीही पाणी उपलब्ध असलं तरी आपली तहान भागेल एवढंच पाणी आपण त्यातनं घेतो. हे 2 दृष्टांत आहे. सिद्धांत काय? तैसे ज्ञानीये जे होती, जे खरे विचक्षण आहेत, जे खरे विवेकशील आहेत, काय करतात? ते वेदार्थाते विवरिती. इथे वेद याचा अर्थ फक्त 4 वेद किंवा वेद साहित्य असा घ्यायचा नाही. परंपरेने आलेलं जे ज्ञान आहे, परंपरेने आलेलं जे संचित आहे, त्या संचिताचा धांडोळा खरे विचक्षण विवेकशील लोक याच न्यायाने घेतात. ते वेदार्थाते विवरिती. पुढे काय? मग अपेक्षित स्वीकारिती शाश्वत जे. परंपरेने चालत आलेलं जे ज्ञान आहे किंवा परंपरा जी आहे, त्या परंपरेचा विचक्षण विवेकशील ज्ञानी लोक अशाच चिकित्सकपणे धांडोळा घेतात. त्या परंपरेमधला जो कालसापेक्ष भाग आहे आणि म्हणून आज जो कालबाह्य झालेला अंश आहे तो बाजूला काढतात. उरलेला जो शाश्वत अंश आहे त्यातला सुद्धा आज आमच्या प्रत्यक्ष जगण्याची आजची जी घडी आहे त्या जगण्याला अर्थवत्ता देणारा कोणता अंश आहे तेवढाच फक्त ते स्वीकारतात. बाकीचा भाग हा सोडून द्यायचा असतो. हा जो सारासार विवेक आहे रानडे, तो विवेक हा धर्मशीलतेचं आद्य लक्षण मानतात. आणि हे सगळं जर करायचं असेल तर शेवटचा मुद्दा, आमचं जगणं हे नीतिप्रधान असलं पाहिजे. या ठिकाणी मी फक्त आपण हा मूळ बघा, हा जो ग्रंथ आहे ग्रंथामध्ये 126 आणि 127 पानावरती भांडारकरांनी धर्म आणि नीती याच्याबद्दल अप्रतिम विवेचन केलेलं आहे. रानडे कसं म्हणतात, नीती हे मनुष्याचे कर्तव्य आहे व ती सत्य आहे आणि ती कर्तव्य आहे असे बहुधा सर्व मानतात. आणि कर्तव्य म्हटले म्हणजे मग त्यासाठी काही झाले तरी त्याचा त्याग न करणे हे कर्तव्यतेचे ज्ञान होय. कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसाने नीतीला सोडायचं नसतं. आमचं जगणं नीतीपूर्णच असलं पाहिजे. हा जो भागवत धर्माचा अट्टहास आहे त्याचाच उच्चार प्रार्थना समाजाच्या व्यासपीठावरनं भांडारकर करतायत. आणि हाही विचार पुन्हा भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीमध्ये कसा आहे ती एक शेवटची ओवी सांगतो थांबतो. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांची ओवी अशी आहे की जया भक्तीची येतुली प्रीती. आता इथे भक्ती याचा अर्थ भागवत धर्माने जो भक्ती विचार प्रस्तुत केलेला आहे तो भक्ती विचार ज्याला कळला
ज्ञानदेव असं म्हणतात, जया भक्तीची येतुली प्रीती भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या प्रगल्भ विवेकनिष्ठ ज्ञानाधिष्ठित कर्मप्रधान लोकसंग्राहक भक्तीचा गाभा ज्याला कळला. काय होतं त्याचं? जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. अर्जुना, त्या भक्तीचं सार ज्याच्या अंतःकरणामध्ये बिंबलं त्याचं उभं जीवन हे नीतीचं मूर्तिमंत दर्शन आहे. तेच भांडारकर म्हणतात की काहीही झालं तरी मनुष्याने नीतीस सोडू नये. माझ्या दृष्टीने भागवत धर्म आणि प्रार्थना समाज यांचा इतका घनिष्ठ नैसर्गिक आतड्याचा संबंध आहे. मला वाटतं यापेक्षा या विषयावर आणखी काही विवेचन करावं याची आवश्यकता नाही. कारण बिंब आणि प्रतिबिंब न्यायाप्रमाणे भागवत धर्म विचार आणि प्रार्थना समाजाचा गाभा विचार हे एकमेकाशी इतक्या घनिष्ठपणे संलग्न आहेत. धन्यवाद. धन्यवाद टिळक सर. आज रहस्य तुम्ही भागवत धर्माचा आमच्या पुढे उलगडायचा प्रयत्न केला आणि त्याचं मर्म आम्हाला सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. आणि मला वाटतं ही सुरुवात आहे आणि आणखीन तुम्हाला बऱ्याचदा आम्हाला येऊन 4 गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. तर कुणाला प्रश्न काही असतील तर आधी विचारा. अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा. जर कुणाला काही विचारायचं असेल. याच्यावरती मला बोलायचंय, विचार करायला आणि प्रश्न विचारायला एवढा वेळ लागेल की थोडं चिंतन करून मग प्रश्न विचारू. आता प्रश्न विचारणं अशक्य आहे. कॉन्टम्प्लेटिंग ऑन एव्हरीथिंग दॅट यू टोल्ड अस. थँक्यू.